हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी म्हणजे एमपेट साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयावरती टॉपिक बघणार आहोत. टॉपिक आपला फाउंडेशन ऑफ रिसर्च आहे आणि त्यामध्ये सब टॉपिक्स आपण बघत आहोत. आजचं हे आपलं चौथं लेक्चर आहे. यात आपले 3 लेक्चर्स कंप्लीट झाले आहेत फाउंडेशन ऑफ रिसर्च मध्ये, ज्याच्यामध्ये आपण डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च, टाइप्स ऑफ रिसर्च हे सगळं बघितलं होतं. आजच्या सेशन मध्ये आपण त्याच्या पुढच्या पार्ट बघणार आहोत. सुरू करायच्या सेशनला. लेक्चर सुरू करण्यापूर्वी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, जे मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे स्पेशल कोर्स आहे, स्पेशल ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी. कारण की 50% क्वेश्चन्स किंवा 50% पेपर हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहे. त्यामुळे हा पार्ट जो आहे तो आम्ही कंप्लीट करणार आहे या कोर्समध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स. जो काही सिलेबस आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ते नोट्स तुम्हाला मिळतील. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यामध्ये तुम्ही त्याचा रीड करून अभ्यास करू शकता. त्यानंतर फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे. 10 टेस्ट मिळणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती, ज्या तुम्हाला ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी सराव म्हणून खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाच्या तयारीला तुम्ही आता लगेच लागाल. तर आजचे टॉपिक काय असणार आहेत, टॉपिक्स कुठले कव्हर करणार आहेत आपण, तर रिसर्च मेथड वर्सेस मेथॉडॉलॉजी. मेथड्स आणि मेथॉडॉलॉजी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आपण वापरताना कदाचित किंवा बोलताना ह्या दोन्ही वर्ड्सचा एकच अर्थ घेत असू, पण या दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे. मेथड्स म्हणजे वेगळे आहे, मेथडॉलॉजी म्हणजे वेगळे आहेत. रिसर्चचे रिलेटेडच दोन्ही या टर्म्स आहेत. या दोनच टर्म आज आपल्याला समजून घ्यायचा आहे, कारण याचा पुढचा जो पार्ट आहे तो आहे रिसर्च प्रोसेस. प्रोसेस आपल्याला बघायची आहे आणि ती कंटिन्युटी मध्ये बघायची आहे, म्हणजे ती आपल्याला एकाच लेक्चर मध्ये बघायची आहे. म्हणून मी आज हे दोनच टॉपिक म्हणजे हे दोनच टर्म आपण बघणार आहोत आणि प्रोसेस जी आहे ती नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्युटी मध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती समजायला सोपी जाईल. पहिली टर्म जी आहे आजची आपली, जी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे किंवा आपल्याला समजून घ्यायची आहे, ती आहे रिसर्च मेथड्स. मराठीमध्ये आपण याला संशोधन पद्धती असं म्हणतो. काय म्हणतो? संशोधन पद्धती. नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याला मराठीमध्ये देखील दिसेल, पण तरीही आपण याचा मराठी अर्थ असा संशोधन पद्धती म्हणून लिहून घेऊ. Research methods, all those methods which are used by researchers during the course of his research are termed as research methods. आता इथे रिसर्च मेथडची एक डेफिनेशन दिलेली आहे आणि सिंपल डेफिनेशन आहे की रिसर्च मेथड ज्या कुठल्या मेथड्स आहेत ज्या रिसर्च करताना किंवा रिसर्च कोर्स कंप्लीट करताना वापरल्या जातात, ज्या टर्म्स यूज केल्या जातात मेथडमध्ये, त्या सगळ्याला काय म्हणतात? रिसर्च मेथड्स म्हणतात, संशोधन पद्धती म्हणतात. रिसर्च मेथड्स कॅन बी पुट इनटू फॉलोइंग 3 ग्रुप्स. आता या खालील दिलेल्या 3 ग्रुप मध्ये आपण रिसर्चचे मेथड्सच्या पद्धत म्हणजे संशोधन पद्धती ज्या आहेत ते क्लासिफाय करू शकतो. कोणते कोणते आहेत पॉइंट्स ते बघूयात. मेथड्स विच आर कन्सर्न विथ द कलेक्शन ऑफ डेटा. आता कुठली पद्धती जे आहे ते कलेक्शन ऑफ डेटा कलेक्शनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याच्या पद्धती त्याच्या डेटानुसार किंवा कुठल्या रिसर्चचा प्रकार आहे, डेटा कसा गोळा करायचा याच्यावरून आपली ती पद्धत ठरत असते. तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला रिसर्च मेथड्स वापरावे लागतात. दिस मेथड विल बी used where the data already available are not sufficient to arrive at the required solution. जोपर्यंत आपल्याला सोल्युशन विषय पर्यंत पोहोचत नाहीये तोपर्यंत डेटा आपल्याला गोळा करतच राहावा लागतो. मग तो वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करावा लागतो. त्यातल्या वेगवेगळ्या पद्धती देखील आपण पुढच्या सेशन्स मध्ये शिकणार आहोत. पण जोपर्यंत इनसफिशियंट डेटा असेल, तर जोपर्यंत आपल्याला सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत डेटा आपण वापरत असतो आणि तो मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. हा झाला आपला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आहे की स्टॅटिस्टिकल टेक्निक्स विच आर यूज्ड फॉर एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप बिटवीन डेटा अँड द अननोन्स. तर अजून कुठे संशोधन म्हणजे पद्धती वेगवेगळ्या वापरल्या जातात, तर स्टॅटिस्टिकल टेक्निक्स ज्या आहे, सांख्यिकीय टेक्निक्स, तर त्यामध्ये देखील आपण वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. थोडक्यात काय, रिसर्च मेथड्स मध्ये हे सब पॉइंट्स आहेत, हे सब मेथड्स आहेत रिसर्च साठी आपण यूज करतो रिसर्च कंप्लीट करण्यासाठी. मेथड्स विच आर यूज्ड टू इव्हॅल्युएट द ॲक्युरसी ऑफ द रिझल्ट्स ऑब्टेन. अजून काय काय असतं,
तर रिझल्टचे ॲक्युरेसी इव्हॅल्युएशन मूल्यांकन जे होतं आपल्या रिझल्टचं, जे आपण डेटा कलेक्ट केलेला आहे, अनालिसिस केलेला आहे, त्याची ॲक्युरेसी तपासण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते बघावं लागतं, चेक करून बघावं लागतं आणि त्यानंतरच आपण तो डेटा सगळ्यांसमोर प्रदर्शित करू शकतो आणि त्याची व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी ह्या मेथड्स यूज करून बघणं गरजेचं असतं. तर हे 3 पॉईंट्स आपल्याला समजले. तर डेटा कलेक्शन करताना आपल्याला पद्धती वेगवेगळ्या वापराव्या लागतात, स्टॅटिस्टिकल टेक्निकच्या पद्धती वेगवेगळ्या वापराव्या लागतात डेटा मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यातलं रिलेशनशिप इस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि थर्ड पॉइंट आहे तो आहे इव्हॅल्युएट करताना ॲक्युरेसी तपासण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला यूज करावे लागतात. या सगळ्यांच्या मेथड्स ज्या आहेत त्या आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला चेक करायच्याच आहेत किंवा शिकायच्याच आहेत. पण सध्या आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की रिसर्च मेथडमध्ये काय काय येतं, तर हे 3 पॉइंट्स आपल्याला येतात. थोड्या वेळेला मराठीमध्ये पण बघूया. जसं मी म्हटलं, रिसर्च मेथड्सला मराठीमध्ये संशोधन पद्धती म्हणतात. संशोधन पद्धती संशोधकाने त्याच्या संशोधनादरम्यान वापरलेल्या सर्व पद्धतींना संशोधन पद्धती असे म्हणतात. इंग्लिशमधली डेफिनेशन लास्ट आपल्या स्लाइडवर मिळाली होती, तर इथे मराठीमध्ये डेफिनेशन मिळालेली आहे की ज्या संशोधन पद्धती संशोधक संशोधनादरम्यान वापरतो त्या सर्वांना संशोधन पद्धती असं म्हणतात. 3 गटामध्ये ठेवल्या जाऊ शकतात. कुठल्या कुठल्या? डेटा संकलनाशी संबंधित पद्धती, दुसरं सांख्यिकीय तंत्रे वापरतो त्याच्यातल्या पद्धती, आणि प्राप्त परिमाणांच्या अचूकतेचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती. शॉर्ट मध्ये घेतल्या कारण इंग्लिश मध्ये वाचून आपण मराठीमध्ये त्याचं ऑलरेडी एक्सप्लेनेशन केलं होतं आणि इथे मराठीमध्ये तुम्हाला पूर्ण डेटा आहे. नेक्स्ट आहे रिसर्च मेथडॉलॉजी. मेथड्स बघितल्या, पद्धती झालं. आता मेथडॉलॉजी काय आहे, कार्य पद्धती म्हणजे काय? Research methodology is a way to systematically and scientifically solve the research problem. Simple definition आहे की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिकली एक पद्धत आहे, वे आहे, मार्ग आहे, त्याला काय म्हणतो आपण? मेथडॉलॉजी. कुठली? संशोधन, रिसर्च मेथडॉलॉजी. Researchers not only need to know how to develop certain indices or tests, how to calculate the mean, the mode, and the median or the standard deviation or chi-square, how to apply particular research techniques, but they also need to know which of these methods or techniques are relevant and which are not, and what would they mean and indicate and why. तर एक छोटा पॅरेग्राफ आहे ज्याच्यामध्ये काय काय लागतं आपल्याला रिसर्च मध्ये ते सगळं दिलेलं आहे. मीन, त्याच्यानंतर मोड, मेडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन, हे सगळे जे पॉइंट्स आहेत इथे दिलेले आहेत. टेस्ट आहेत, स्टॅटिस्टिकल टेस्ट आहेत, टेक्निक्स आहेत, ते कुठे आणि कधी यूज करायचा या रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे रिसर्च कार्य संशोधन कार्यपद्धतीवरती डिपेंड असतं. त्या सर्वाची माहिती करून घेणं, ते कशा वापरायच्या या सगळ्यालाच आपण काय म्हणतो, एक संशोधन कार्यपद्धती असं म्हणतो. आता इथे मराठीमध्ये पण त्यांनी तेच दिलेलं आहे की सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मध्य, मोड, मध्यक, मानक, विचलन किंवा ची स्क्वेअर गणना, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संशोधन तंत्र कशी वापरायची या सगळ्याची माहिती करून घेणं किंवा का वापरतो ह्या सगळ्या माहिती आपल्याला असणं म्हणजे काय आहे, संशोधन कार्यप्रणाली होय किंवा संशोधन कार्यपद्धती होय. Researchers also need to understand the assumptions underlying various techniques, and they need to know the criteria by which they decide the certain techniques and procedure will be applicable to the certain problems and other will not. तर त्याने इथे काय सांगितलेलं आपल्याला की assumptions आहेत, अंडरस्टँड्स आहेत, काही टेक्निक्स आहेत ज्या रिसर्चर्सला यूज कराव्या लागतात, त्या कुठे केल्या पाहिजेत, त्याचा क्रायटेरिया काय आहे, हे सगळे डिसाईड करणं कशाचं काम आहे, एक प्रोसिजरचं काम आहे. आणि ती प्रोसिजर कशामध्ये आपले, तर रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये, ते नॉट रिसर्च मेथड्स मध्ये. तर दोन्ही मधला डिफरन्स पण आपल्याला इथे समजला जाईल. संशोधकांना विविध तंत्रांचा अंतर्निहित गृहीतक देखील समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यांना ते निकष माहित असणे आवश्यक आहे ज्याद्वारे ते ठरवू शकतात ही काही तंत्रे कार्यपद्धती काही समस्यांना लागू होतील आणि काही इतरांना लागू होणार नाही. हे मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं. आता रिसर्च मेथड्स आर अ पार्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. मेन पॉइंट जो आपल्याला मिळालेला आहे इथे, रिसर्च मेथड्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी या दोन टर्म मधला फरक काय आहे. रिसर्च मेथड्स आर द पार्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. जर why a research study has been undertaken,
का रिसर्च स्टडी त्याच्यामध्ये असते, तर हाऊ द रिसर्च प्रॉब्लेम हॅज बीन डिफाईन. रिसर्च प्रॉब्लेम कसा डिफाईन करतो, इन व्हॉट वे आणि वाय द हायपोथेसिस हॅज बीन फॉर्म्युलेटेड, का हायपोथेसिस आपण निर्माण करतो, व्हॉट डेटा हॅव बीन कलेक्टेड अँड दॅट पर्टिक्युलर मेथड्स हॅज बीन अडॉप्टेड. प्रत्येक जी पद्धत आपण वापरतो कलेक्शनसाठी तीच का आपण तिथे वापरली पाहिजे. व्हाय पर्टिक्युलर टेक्निक ऑफ अनालायझिंग डेटा हॅज बीन यूज्ड अँड मोस्ट सिमिलर अदर क्वेश्चन्स आर युजली answered when we talk research methodology concerning person, problem or study. तर जेव्हा आपण ही मेथड्स आहेत वेगवेगळ्या ज्या आपण प्रत्येक स्टेपवरती त्या वापरत असतो, पण त्याच नेहमी का वापरल्या जातात. एखादा स्पेसिफिक टॉपिक आहे आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी हीच टेक्निक का वापरली. तर हे कोण आपल्याला या प्रश्नांचे उत्तर आपल्याला करेक्ट कोण देऊ शकतो, तो व्यक्ती ज्याने रिसर्च मेथडॉलॉजी हे केलेली आहे, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, त्या रिसर्चच्या मेथडॉलॉजी थ्रू गेलेला आहे, तोच व्यक्ती त्याचा आपल्याला व्यवस्थित आन्सर्स देऊ शकतो ह्या सगळ्या क्वेश्चन्सची. बरोबर आहे, समजलं. रिसर्च मेथड आणि रिसर्च मेथडॉलॉजी हे दोन वेगवेगळे टर्म आहेत आणि आपल्याला पेट एक्झामसाठी रिसर्च मेथड्स नाही तर रिसर्च मेथडॉलॉजीचा पूर्ण स्टडी करायचा आहे. तर जेव्हा जेव्हा आपण बोलताना चुकलो असेल तिथे तिथे आपल्याला स्वतःला करेक्ट करायचं आहे. रिसर्च मेथडॉलॉजी संशोधन पद्धती या संशोधन पद्धतीचा कार्यपद्धतीचा भाग आहेत. संशोधन अभ्यास का केला गेला आहे, हे सगळे मराठीमधले क्वेश्चन्स आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला कोण देऊ शकेल, ज्या व्यक्तीने त्या रिसर्चचा अभ्यास केलेला आहे, संपूर्ण संशोधन कार्यपद्धतीने व्यवस्थित त्याची मांडणी केलेली आहे, तोच व्यक्ती या प्रश्नांची आपल्याला उत्तरे देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा दोन टर्म्स मधला फरक आपण काय काय सांगू शकतो. तर आपले दोन टर्म्स जे आहेत आपण इथे एक्सप्लेन केलेले आहेत. आपण डिफरन्स बघूया काय आहे दोन्ही मधला. काय येईल पहिले, संशोधन. आता मेन जो पॉइंट आपण लास्टला बघितला होता तो आहे की संशोधन पद्धती ही संशोधन कार्यप्रणालीचा भाग आहे, बरोबर. आणि दुसरं काय आहे, संशोधन पद्धतीमध्ये कशा कशामध्ये येतात, तर डेटा कलेक्शनच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या टेक्निक शिकताना येतात. आणि त्याच्यानंतर तिसरा पॉइंट काय येणार आहे, मग वेगवेगळ्या म्हणजे मांडणी करताना कुठल्या कुठल्या पद्धतीने मांडणी केली पाहिजे त्यानुसार सुद्धा त्याच्या पद्धती पडतात. पण मेथडॉलॉजी मध्ये अख्ख्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला मेथडॉलॉजी देते. हे काही डिफरन्स आहेत रिसर्च मेथड्स आणि मेथडॉलॉजी मधले. हे फक्त समजण्यासाठी आहे. हा जर टॉपिक हे जर टर्म्स आपल्याला समजले तर आपण एक्झाम मध्ये यावरचा कुठलाही क्वेश्चन सहजपणे सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला रिसर्च प्रोसेस बघायची आहे. कंटिन्यू मध्ये ही प्रोसेस काय आहे रिसर्चची ते सगळं समजून घ्यायचं आहे. रिसर्च प्रोसेस, बरोबर. आणि त्यासाठी आजच्या सेशन मध्ये आपण एकच पॉइंट म्हणजे दोनच टर्म घेतले होते आणि उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला हा रिसर्च प्रोसेस काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आजच्या सेशन साठी धन्यवाद.